नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत रेठरे धरण या गावामध्ये आणि आपल्या समवेत आहेत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत। भाऊ नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, दिनांक 1 मार्च रोजी महाराष्ट्रातले सगळ्यात मोठं राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं देवेंद्र फडणवीस हे मोठं भव्यदिव्य ओपनचं मैदान होतं आहे, काय सांगाल त्या संदर्भात? रेठरे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी 1 मार्च रोजी भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे। देवेंद्र फडणवीस केसरी हे वर्ष दुसरं आहे। निश्चितपणानं पहिल्या वर्षीसुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी शर्यती सुरू व्हाव्या यासाठी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला, विशेषतः दुष्काळ पट्ट्यातल्या शेतकऱ्याला एक मोठा दिलासा मिळाला। कारण खिलार जातीची गाय ही दुधाला नसते, परंतु तिच्या पोटी जन्माला आलेला खोंड हा किमान 2-3 वर्षाचं 5 एकराच्या शेतीत जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं उत्पन्न तो देऊन जात असतो। आणि म्हणून निश्चितपणानं खिल्लारी जातीचं वाण जे आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याची जपणूक आणि जतणूक करण्याचं काम देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून झालं। आणि म्हणून माझे सहकारी मित्र अमोल पाटीलजी यांनी आम्ही बसून ठरवलं की देवेंद्र फडणवीस केसरी या पद्धतीनं बैलगाड्या शर्यती आपण दरवर्षी रेठरे धरण या ठिकाणी म्हसोबाच्या मंदिराच्या शेजारी या माळावरती घ्यायचा असा आम्ही निर्णय घेतला। यावर्षीसुद्धा 20 ते 25 हजार बैलगाडी शौकीन या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये नामांकित बैलगाडीवान आपल्या धावत्या बैलाला घेऊन, आपल्या भाषेत गावगाड्याच्या बोलायचं झालं तर सर्जा राजाला घेऊन या ठिकाणी येतील आणि येणाऱ्या सगळ्या लोकांची आम्ही निवाऱ्याची, सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इतरही व्यवस्था या ठिकाणी यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेल्या आहेत। आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हेही उपस्थित राहणार आहेत। माझे सहकारी आमदार मित्र गोपीचंद पडळकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आमदार सत्यजित देशमुख उपस्थित राहणार आहेत। खासदार धैर्यशील माने या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भेट देण्यासाठी येणार आहेत। आणि एक पश्चिम महाराष्ट्रातला आणि ग्रामीण भागातला आणि विशेषतः रेठरे धरणच्या आणि शिराळ्याच्या शिवेवरती म्हणजे दऱ्याखोऱ्यामध्ये होत असलेला हा बैलगाडी शर्यतीचा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूचे लोकसुद्धा यावर्षी मोठ्या संख्येनं येतील अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। भव्यदिव्य असं नियोजन रेठरे धरण ग्रामस्थांनी केलेलं आहे। भव्यदिव्य अशी बैलगाडी शर्यत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर भाऊ, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये? मी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शौकीन असतील, चालक मालक असतील, या सगळ्यांना आव्हान करेन की खिल्लार जातीचं वाण, याची जोपासना, याची वाढ या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होत राहिली पाहिजे। आणि खिल्लार बैल हे या महाराष्ट्राचं आणि शेतकऱ्याचं विशेषतः वैभव आहे। आणि हे वैभव खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याच्या दावणीला, गव्हाणीला असलं पाहिजे। आणि बैल हा आमच्या दृष्टीनं एक मोठं महादेवाचं दैवत म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत असतो। आणि म्हणून मला वाटतं की सगळ्या शौकीनांनी, बैल पालक, मालक, चालक या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग नोंदवावा। कारण एक बैल पाळणं, त्याची निगा राखणं याचा खर्च फार मोठा अवाढव्य आहे। आम्ही जे काही बक्षिसं देत आहोत ही यावर्षी आम्ही 3.5 लाखापासून बक्षिसांची सुरुवात केलेली आहे। आणि जास्तीत जास्त रोख रकमेमध्ये बक्षीस देण्याचा आमचा मानस राहिला। याचं कारण
की तेवढा खर्च येत असतो पालन पोषण करायला, आणि म्हणून किमान काही खर्चाचा वाटा आपल्याला खारीचा म्हणून उचलता येत असेल तेवढा उचलण्याचं काम खऱ्या अर्थानं अमोल पाटील आमचे सगळे सहकारी या ठिकाणी करत आहेत. निश्चितच माझ्या सगळ्या इथल्याही सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. असे अनेक लोक या शर्यतीसाठी या ठिकाणी ग्रामस्थ आमचे कार्यकर्ते या ठिकाणी राबत आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्व चालक मालकांचं आगत स्वागत हे निश्चितपणानं वैभवशाली पद्धतीनं या ठिकाणी होईल, आणि जास्तीत जास्त त्यांना त्यांच्या सुविधा देण्याकडं आमचा मानस असेल. जाता एक शेवटचा प्रश्न, जे आयोजक आहेत या मैदानाचे अमोल पाटील सर आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल? त्यांनी मागच्या वर्षी शब्द दिला होता की देवेंद्र फडणवीस केसरी हे मैदानाची परंपरा आम्ही चालू ठेवणार आहोत, आणि त्यांनी ती चालू ठेवलेली. ह्या वर्षीचं दुसरं वर्ष पर्व आहे. कसं आहे की अमोल हा मातीतला कार्यकर्ता आहे आणि मातीशी नाता असणारा कार्यकर्ता आहे. निश्चित या तारुण्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा प्रश्न हातामध्ये घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. निश्चित ते माझ्याबरोबर आता काम करत आहेत, आणि मला त्याचा निश्चितपणानं अभिमान आहे की एक आपला कार्यकर्ता गावगाड्याला विसरला नाही, गावातल्या मातीशी नातं टिकवून ठेवलं, आणि खऱ्या अर्थानं हेच काम सर्व कार्यकर्त्यांनी भविष्यामध्ये या दिशेनं केलं गेलं पाहिजे. हे कारण गावगाड्याचा रथ, गावातल्या मातीचा सुगंध हा कुणीतरी खांद्यावर घेऊन चाललं पाहिजे, कारण शेवटी माती ही आमची आई आहे, आणि या आईच्या कुशीमध्ये जी काही लेकरं वाढत आहेत, खेळत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान यावं या भावनेतूनच सातत्यानं आम्ही काम करत आलो, आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून अमोल पाटील या ठिकाणी काम करत आहेत. याचा निश्चित मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, आणि एक चांगला धडाडीचा कार्यकर्ता संवेदना जाग्या ठेवून या ठिकाणी काम करत आहे, हे माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद भाऊ. ओके. आपल्या समवेत आहेत या मैदानाचे आयोजक अमोल पाटील सर. सर नमस्ते. सर नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? हे दुसरं पर्व आहे तुमचं, काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? या पर्व दुसरे रयत क्रांती संघटना पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी पर्व दुसरे आमचे नेते माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत व आमचे मित्र सागरभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस केसरी पर्व दुसरे होत आहे. तरी सर्व बैलगाडा चालक मालक संघटनांनी यामध्ये सहभाग घेऊन एक चांगल्या पद्धतीनं आपले बैलगाडा शर्यत पार पाडण्याचा उद्देश आहे. सहकार्य करावे. धन्यवाद दादा. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? किती तारखेला मैदान आहे आणि कुठं संपन्न होणार आहे? देवेंद्र फडणवीस केसरी पर्व दुसरं या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं हे पर्व दुसरं आहे, आणि हे पर्व 1 मार्चला रेटरे धरण येथे बसोबाच्या माळावर संपन्न होत आहे. ह्या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेले? ह्या मैदानावर पर्व पहिलं 1 आणि हे आता दुसरं. हां, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? 2 दिवसात होईल पूर्ण. मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? ओपनचं मैदान आहे. मागच्या वर्षी फाटीमध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्यात आल्यात का? असंख्य बैलगाडी मालकांचे प्रश्न होते, तर कशा पद्धतीनं किती दिवसापासून तुम्ही ते काम करताय आणि पूर्ण झालंय का काम? हे आमच्या पण लक्षात आलं होतं. बैलगाडी मालकांची गेल्या वेळी नवीन मैदान होतं त्यामुळे आमच्या पण ते लक्षात आलं नाही, आणि नंतर आम्ही बैलगाडी मालकांचा सगळ्यांचा अंदाज घेतल्यानंतर आम्ही ह्या मैदानाचं आज 8 दिवस झालं काम चालू आहे. अजून काम चालू आहे. मी सकाळी आलो असतो म्हटलं आमच्या फाटीचं अजून काम चालू आहे. अजून आम्ही ते रोलिंग करणार आहे, पाणीवर रोलिंग करणार आहे. पूर्ण जे बैलगाडी मालकाची जी हे होती, शंका होती, ती पूर्ण आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. बरं. आणि कशा पद्धतीने मला सांगितलं की सिव्हिल इंजिनियर कडनं पूर्णपणे आखीव रेखीव काम करून तुम्ही ते आज जमीन प्लेन करण्यासाठी एक वेगळं मशीन पण आणलं? हो, ते रस्त्याच्या कामाला मोटर ह्याचं ब्लेडचं मशीन असतंय, ते मोठं मशीन आणलेलं होतं लेवल करायला, आणि सिव्हिल इंजिनियरची मापं घेऊन चारही बाजूला मापं टाकून प्रत्येक मला वाटतं 30 फुटावर खुणा करून, असं तुम्ही जर फाटीचं माप घेतलं तर इकडं जेवढं खाली भरतंय तेवढं मध्ये भरणार आणि तेवढं पुढं भरणार रुंदी. आता वळूयात आपण बक्षिसाकडं. बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. प्रथम क्रमांक आहे 3,05,559, द्वितीय आहे 2,55,559, तृतीय आहे 2,05,559,
चतुर्थ आहे 1,55,559, पंचम आहे 1,05,559, षष्टम आहे 75,000 559, सातवा आहे 55,559, आठवा आहे 35,559 आणि नववा आहे 25,559. आणि प्रवेश फी किती असणार दादा? प्रवेश फी फक्त 2,000 रुपये आहे. मित्रांनो, फक्त प्रवेश फी 2,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे. सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करण्यात आलेला आहे. प्रथम क्रमांक असणार आहे 3 लाख रुपयाच्या दरम्यान आहे. आणि मागच्या वर्षी सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होईल मला की आपण नेहमी जी एक प्रत्येक बैलगाडी मालकाचे किंवा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपण ज्यावेळेस दिवाळी सण साजरा करतो त्यावेळेस एक उत्सुकता असते की बँकेत गेल्यानंतर नव्या करकरीत नोटा भेटतील लक्ष्मीपूजनासाठी, आणि ती एक आशा बाळगलेली असते. आपण बँकेत जातो, नवीन नोटांचा बंडल घेतो, पण यांनी एक नेहमी यांची एक ही असते बक्षीस देण्याची पद्धत. 9 ही बैलगाडी विजेत्या बैलगाडी मालकांना करकरीत नोटांचे बंडल दिले जातात. तर ह्या वर्षी सुद्धा करकरीत नोटांचे बंडल असतील का? मिळणार. पूर्ण जी रोख रक्कम असेल ते करकरीत नवीन नोटांचे बंडल असतील. आणि एक साहेब सांगतो, 1ही रुपया कमी नाही. आमची परंपरा काय, बक्षिसाचे 1ही रुपया 5,551 म्हणजे वरले 3,05,559 रुपये सुद्धा मिळणार. मोजून घ्यायचे. बरं, आता ऑनलाईन नोंद चालू आहे. ऑनलाईन नोंद चालू आहे. तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? नोंदीच्या संदर्भात आता आपली ऑनलाईन नोंद चालू आहे आणि दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. 1 मार्चला हे मैदान किती वाजता सकाळी चालू होईल? मैदान काय 8ला चालू करू आपण. बरं, अजून एक प्रश्न दादा, आयोजक या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? आम्ही आयोजक म्हणून तमाम बैलगाडी मालकांना मला एवढंच सांगायचं आहे की आज आमचं पर्व दुसरं आहे. तर आम्ही म्हणणार नाही की आमचं महाराष्ट्र केसरी मैदान आहे, हिंद केसरी मैदान आहे, पण ह्या मैदानाला भविष्यात हा तमाम महाराष्ट्राला बैलगाडी मालक हे एक वेगळंच नाव देईल. तुमची एक आशा बाळगलेली तुम्ही. हो. निश्चितच तुमचं स्वप्न पूर्ण हो ही श्रीनाथ म्हस्कोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आता जाता एक शेवटचा प्रश्न, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? 100%. धन्यवाद दादा. नमस्ते. तुमचं नाव? नमस्ते, बाबास पाटील. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान आता तुम्ही बघितलंच आहे, जवळपास 15 दिवस झाले या मैदानाची तयारी चालू आहे. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी आहे मैदानातली? माती थोडी काळी आहे आणि पुढं कठीण रान आहे. 950 फुटाचा पल्ला केला आहे आपण. उराटीचं रान आहे. बरं, आता मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? एकूण 9 फाटे आहेत. त्या फाटीच्या आतमधलं अंतर किती? जवळजवळ 14 फुटाचं केलं आहे आम्ही आता. ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला दादा? ओपनचं मैदान आहे, 950 फुटाचा पल्ला ठेवला आहे. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात. निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? 500 फूट आहे जवळ पुढं. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी मैदानाला दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड करण्यात आलेले आहे? 70 ते 80% बॅरिकेड. 70 ते 80% बॅरिकेड असणार आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असं काहीच नाही. बरं, आणि हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, नक्कीच पडेल. बरं, त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर तुम्ही बैलगाडी चालक मालकांना आणि जे खाद्य विक्रेते येणार आहेत त्यांना काय आव्हान करताल? त्यांनी कुठं निवारा कसा पद्धतीने करायचा आहे? त्यांनी फाटीच्या समोर आणि फाटीच्या मागे इथं कुठेही थांबता कामा नाही. त्यांना साईडला बसण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. दोन्ही बाजूला जागा आहे. खास करून जेणेकरून बैलांना कुठलीही इजा होऊ नये याची आम्ही दक्षता घेऊन त्यांना बाजूला व्यवस्था केलेली आहे. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत? हो, असणार. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली केलेली आहे. हे मैदान गावापासून थोडंसं लांब आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था, पिण्याची पाणी आहे. जनावरांना जर बाहेरगावून आले तर चाऱ्याची व्यवस्था पण आम्ही करू. त्यांनी जे बाहेरगावावरून मुक्कामी आलेले तर त्यांना चाऱ्याची, बैलांच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था केली जाईल. फक्त त्यांनी काय करायचं, इथं आल्यानंतर तुमच्याशी संपर्क मित्रांनो, जे बाहेरगावावरून या मैदानासाठी मुक्कामी येणार आहेत त्यांनी आल्यानंतर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून ते तुमच्या बैलांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था करतील. त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली, कॅमेऱ्याची व्यवस्था, कॅमेरे आहेत. तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल? त्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईनची नोंद करून घ्यावी, कारण आता वेळ कमी राहिलेला आहे.
मैदान आता पूर्णत्वाकडे गेलेलं आहे, म्हणजे थोड्या दिवसात पूर्ण होईल आणि त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावे. जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून या मैदानाची शोभा वाढवावी असं ह्या दादांनी सांगितलेलं आहे. नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, माझं नाव सुहास पाटील. बरं, काय सांगाल दादा, बरीच मेहनत घेण्यात आलेली आहे मैदानाची आणि जसं मागच्या वर्षी तुम्ही शब्द दिला होता सगळ्यांनी की ह्या वर्षी सुद्धा म्हणजे आम्ही कंटिन्यू पर्व चालू ठेवणार, त्याच जोशाने तुम्ही हे दुसरं पर्व करताय, तर काय सांगाल मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलंय? मैदान अतिशय उत्तम पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. आपण लेझर म्हणजे माप वगैरे व्यवस्थित टाकलेले आहे. उराडीचं रान असलं तरी पण 950 फूट पल्ला ठेवलेला आहे आणि एकदम प्लेनमध्ये, म्हणजे जी मागच्या वेळी जी तक्रार केली होती की बाबा एक साईड हे एकार होता, तो यावेळी आपण पूर्णपणे एकार सुद्धा काढलेला आहे. पूर्णपणे एकार सुद्धा काढण्यात आलेला आहे. आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडे. हे मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासनालय, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल. हो. त्याचबरोबर आता या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? ज्या बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावर आम्ही निकाल देणार. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल? 100% बाद केली जाईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 2 गटाचा कालावधी असेल. अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? नाही. त्याचबरोबर दादा, आता हे ओपनचं मैदान आहे, त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल? लॉबी टचचा निर्णय म्हणजे बैलगाडी दुसऱ्याच चाकोरीत गेली तरच ती फॉल धरण्यात येईल, नाहीतर आहे अशी पळाल तर काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे, लॉबी टचला निकाल आहे. लॉबीच्या बाहेर बैलाचं चाक अथवा पाय गेला तर ती गाडी बाद केली जाईल. मित्रांनो, जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा जो लॉबी टचचा निर्णय आहे तोच निर्णय इथं असणार आहे. त्याच गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? त्यांना चाल दिली जाईल. सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असेल? त्या 2 गाड्यांची संगनमत झाली तर ठीक, नाही तर 2 गाड्यात चिठ्ठ्या टाकण्यात येतील. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथं कॅमेराची व्यवस्था आहे केलेली आहे. पुढे निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे? लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्ह. त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? झेंडा पंच म्हणून धनवडे बापू आणि समालोचक रणजित बनसोडे, सुनील मोरे आणि किरण भिसे म्हणून राहणार. तर दादा, आता ह्या मैदानामध्ये सेमीफायनल अथवा फायनलला अटीतटीची लढत झाली आणि जर ड्रोनच्या व्हिडिओची आवश्यकता वाटली तर ड्रोनचा व्हिडिओ निकालासाठी उपयोगात घेतला जाणार का? घेतला जाणार आहे. ड्रोनचा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली, तिथं नियम कसा असणार आहे? तिथं नियम जो बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे तिथनं सोडण्यात येईल. एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस 5 गट. त्यांना टाइम लिमिट किती असेल? 7 मिनिटं. 7 मिनिटाचा टाइम लिमिट असणार आहे. तर दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये? ऑनलाईन 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंद चालू राहील आणि सर्व बैलगाडीवाल्यांना आव्हान करतो की या संधीचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा. आता बघितलं, ह्या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान होते, म्हणजे वाळवा तालुक्यामध्ये ह्या मैदानापासून सुरुवात होती सगळ्या मैदानाची. तर मोठ्या संख्येने पब्लिक येणार आहे. तर निकाल रेषेच्या समोर पुढं पब्लिक कंट्रोल करण्यासाठी, कारण की काय होतं, निकाल रेषेच्या समोर पब्लिक थांबले, बघ्यांची गर्दी जमली तर चांगल्या पळणाऱ्या बैलांवरती अन्याय होतो, कुठेतरी गाड्या लॉबी टच होतात. तर तिथं पुढं निकाल रेषेच्या समोर कशा पद्धतीनं तुम्ही उपाययोजना केलेली पब्लिकला त्या निकाल रेषेपासून लांब ठेवण्यासाठी? दोन्ही बाजूला एकतर बॅरिकेड आहे आणि समोर आमचे संयोजक आहेत आणि प्लस बाउन्सर पण आहेत. बरं, ते पण दूर राहणार त्या फाटीपासून, म्हणजे निकाल रेषेपासून लांब राहणार. आता एक जाता शेवटचा प्रश्न, डबल बैल पडला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? पूर्ण दिवसाचा असेल. आणि ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याला नियमावली काय असेल? नियमावली तिने त्या बैलाचा पुरावा घेऊन तिथं दाखवण्यात यावं. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समेत या भागातील ज्येष्ठ बैलगाडी मालक मानसिंग दादा पाटील. दादा नमस्ते. काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? अमोल पाटील दादा यांच्या युवा शक्तीच्या सौजन्याने इथं मसुबा मंदिर या ठिकाणी बैलगाडी मैदान घेतलेलं आहे. तरी या मैदानाची रूपरेषा चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे. तरी मी बैलगाडा मालक स्वतः इथं येऊन फाटीची पाहणी केली. फाट्या चांगल्या प्रकारे असल्याने सर्वांनी इथं उपस्थित राहून मैदानाला सहकार्य करावे एवढीच मी विनंती करतो. मसुबाच्या नावानं मसुबाच्या नावानं एकच नाद बैलगाडा.